जेवायचंय का? हा तुला जेवायचंय का? तुला जेवायचंय का म्हणा? तुला मग जेवायचं नाही. सो काय बघत बसले? तारक मेहता का उलटा चष्मा. किती दिवस वर्षापासून तिथं मालिका चालू आहे, काय बंदच नाही. 13-14 वर्ष झाली असतेली. 14 चालू आहे वाटतं तारक मेहता का उलटा चष्मा. तर आज काय स्वयंपाक चाललाय बरं? आज करायचंय मटकीची भाजी, चपाती, वरण, भात. अरे वा. तिकडे डाळ शिजते, इकडे भात लावलाय. आता हे मटकीसाठी मी दीदीला पण गावात लावलं मंडई आणायला, घेऊन आले. ते काय होतं, मंडई काय नाही घरामध्ये, फ्रीज मध्ये बंद आहे त्याच्यामुळं, आणि ऊन इतकं त्याच्यामुळं काहीच ठिकाण आहे. मग ते जसं लागल ना, सकाळचं आणलं ना मंडई, संध्याकाळी आणते ते संध्याकाळची सकाळची भाजी होती. आणि त्याच्या पलीकडे तिसऱ्या दिवशी राहायला काय वाळून जाते. मग आता पोरांना मटकी करावं म्हणजे थोडी, वरण करावं, कुकरला भात लावलाय, डाळ लावली शिजायला, आणि चपात्या करते. बरंच काय काय लवलंय इकडं. इकडं वरण शिजतंय, भात शिजलाय, आणि मटकी. हा हो का, इथं मटकी दीदी घेऊन आली आहे. बागात मटकी आहे. बरंच असं काय काय मांडलंय असं. 2 मिनिटात स्वयंपाक होईना असे काकींचं म्हणणं आहे. हा तर कसं चाललंय त्यांचं हळूहळू. आणि दीदीचा चाललाय अभ्यास, तिचा उद्या कसला आजचा दिवस बघा, उद्या मी चालली माझ्या घरी. रेशमाच्या अश्विनी मला जरा हे थोडं ताण पडल्यामुळे जरा काढा. हा वाईट काकी कळवणली, आणि अश्विनी गेली घरी, घरपोच झाली. आता उद्या मी पण जाणार आहे. आमचा मुराळी काय न्यायला आला नाही. आमच्या ह्यांचं म्हणणं आहे की आजच्या दिवस राहा, मग उद्या येतो. गोटन दिवस होता 2 दिवस, ते काल गेला. म्हणलं जाऊन द्या, काय आजची रात हिथं तरी काय आता आमच्यात मात्र आहे 17 तारखेला वरिष्ठ राहते, त्यामुळे आम्हाला जाता सगळी आवरावरी करायची, सगळं आणणं ठेवणं. हा आमचं आम्हाला त्याचा पुरवण आता हे देत आहे ना. होय, फोडणी द्यायची. चाललंय त्यांचं करायचं मस्तपैकी स्वयंपाक. पोरं तिकडे धिंगाणा घालते टेन्शन. आणि मॅडमचं चाललाय अभ्यास आमच्या. नेमक्या अभ्यासच करतात का? नेमका अभ्यासच करताय का? मग का मोबाईल बघताय? मोबाईल मध्येच अभ्यास असतो आमचा. हो ना, बरं असू द्या. नाही अभ्यासच करा म्हणलं, परीक्षा आहे ना उद्या. आमचा उद्या इंग्लिशचा पेपर आहे. हो ना, मग आमच्या फोन युट्यूबला चॅप्टर सर्च करायचा, सगळा कानाने ऐकायचा, कोण कोणाचं काय ना ते लिहायचं. हा लिही पण बर का. हा तिला काकी अभ्यास आहे, तिला उद्या पेपर आहे म्हणून काकीचं चाललाय स्वयंपाक. काकी काय आणि असं हे चाललंय. बर बर, मग नका जाऊ. बर बर. कसा वाटला संध्याकाळचा व्हिडिओ सांगा सगळ्यांनी. बाय बाय. आणि काहीतरी छान छान काहीतरी कमेंट टाका, लाईक करा. छानच लाईक करा, छानच कमेंट टाका. आता बघा काकी त्याला फोन देतात मस्तपैकी. त्यांनी ऑलरेडी सगळं करून ठेवलेलं आहे फोडणीचं. देतात फोन. ती छोटी कढई आहे त्यांची. गॅस वाया चाललाय, गॅस कमी करा की थोडा. साध्या पद्धतीचं वरण करायचं, फक्त जिरी लसूण होय. हा बरं, फोडणीचं वरण साधं म्हणजे फक्त त्याला जिरी आणि हळद आणि लसूण येतो. लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता अशा प्रकारचं सगळं टाकायचंय. हा देते छोट्या फोडणी. आणि त्यांचं कसं किचन वाट्यावरच त्या करतात सगळा स्वयंपाक फास्ट पटापटा पटापटा पटा. त्यांना ती ताटली फिटली तसले काय आवडत नाही. एकदा स्वच्छ धुत्यात त्याच्यावरच राटा, आणि स्वयंपाक झाल्यावर परत नाणी धुवायचा मस्त असा.
लसूण टाकायचं. लय झाली की कोथिंबीर. वरणाला लागते ती. फक्त आपली हळद घरची असते ना त्याच्यामुळे थोडीशी जास्त टाकावं. थोडा गॅस का कमी करा नाही. अगं त्याला फोडणी तर बसली पाहिजेत ना गं व्यवस्थित. हे बंद करायचं असं घ्यायचं आणि वरण तयार. तर असं अशा प्रकारे काकींनी वरण केलेलं आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही सांगा कमेंट करून. मस्तपैकी आमच्या काकींचा स्वयंपाक साधा. हा तर बाय बाय सगळ्यांना. गुड नाईट, शुभ संध्याकाळ, शुभरात्री.